आई आणि बाबा म्हातारे होतात. आम्ही काय तुम्हाला जन्माला पुरणार, असं आई सहज म्हणून गेली. ऐकून माझ्या काळजात आरपार एक कळ निघून गेली. त्रिवार सत्य होतं, पण पटतच नव्हतं मनाला. कधीच विसरणार नाहीत आपण त्यांच्यासोबतच्या क्षणांना. आई बोलून गेली, पण वडील पाहून हसत होते. खरं सांगू का, तेव्हा ते दोघेही मला विठ्ठल रुक्मिणीच भासत होते. लेकरांच्या सुखातच त्यांचं सुख असतं दडलेलं. आपण सुंदर शिल्प असतो त्यांच्याच हातून घडलेलं. मी म्हणालो आईला, तू किती सहज बोलून गेलीस. तुमच्याशिवाय जगण्याची तू कल्पनाच कशी केलीस. जग दाखवलं तुम्ही आम्हाला, किती छान घडवलं. अनेकदा ठेच लागण्यापासून तुम्हीच तर सावरलत. चेहऱ्यावर तुमच्या हसू पाहण्यासाठी आम्ही करू काहीही. तुमच्या स्वप्नातील चित्रात आम्ही यशाचे रंग भरू. आई वडील म्हणजेच घरातील चालते बोलते देव आहेत. हे देव नैवेद्यापेक्षा फक्त प्रेम आणि आधाराचेच भुकेले आहेत. कल्पवृक्षाखाली बसलो होतो, फळं फुलं माझ्यावरच पडत होती. आई वडील अनमोल आहेत असं प्रत्येक पाकळी सांगत होती. थकली आज प्रत्येकाची आई, वडीलही थकले आहेत म्हातारपणी. घरट्यातल्या पिल्लांनं उडू नये फक्त एवढ्याच अपेक्षा आहेत त्यांच्यापाशी. माझ्या या विचारानं आई खूप खूप सुखावली होती. वडिलांची नजर न बोलताही बरंच काही सांगून जात होती. कालाय तस्मै नमः, वर्षे अशीच सरतात. आमचे संसार फुलू लागतात आणि बघता बघता आमचे आई वडील म्हातारे होतात. हौस मौज जेवण खाणं आता त्यांचं कमी होत जाणार. फोनवर सांगतात आमचं उत्तम चाललंय, पण अंगाला सैल होणारे कपडे गुपचूप घट्ट करून येतात. बघता बघता वर्षे सरतात, आई बाबा म्हातारे होतात. मग कोणी समवयस्क गेल्याच्या बातमीनं हताश होऊन ते जातात. स्वतःच्या पथ्य पाण्यात वाढ थोडी करतात. आमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नाराज ते होतात. वर्ष अशी सरतात. बघता बघता आमचे आई बाबा म्हातारे होतात. आधार कार्ड, पॅन कार्ड जीवापाड सांभाळतात. इन्कम टॅक्सच्या भीतीनं कावरे बावरे होतात. मॅच्युअर झालेली FD नातवंडांसाठी करतात रिन्यू. वर्षे अशी सरतात. बघता बघता आमचे आई बाबा म्हातारे होतात. पाठदुखीच्या, कंबरदुखीच्या तक्रारी ते एकमेकांकडे करतात. ॲलोपॅथीच्या साईड इफेक्टची चर्चासुद्धा करतात. आयुर्वेदाचे लेख वाचतात आणि होमिओपॅथीच्या गोळ्या खातात. वर्षे अशी सरतात. बघता बघता आमचे आई बाबा म्हातारे होतात. काल निर्णयाची पानं उलटत येणाऱ्या सणांची वाट पाहतात. एरवी न होणाऱ्या पारंपरिक पदार्थांची जय्यत तयारी ते करतात. आवडीनं जेवणाऱ्या नातवंडाकडे भरल्या डोळ्याने पाहतात. वर्षे अशी सरतात. बघता बघता आमचे आई बाबा म्हातारे होतात. माहीत असतं हे सगळं आता लवकरच संपणार. जाणून आहोत हे दोघंही आता एकापाठोपाठ जाणार. कधीतरी तो अटळ प्रसंग येणार. काळ असाच पळत राहणार. वर्षे अशी सरणार. बघता बघता आम्ही देखील असंच आमच्या मुलांचे म्हातारे आई बाबा होणार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट नक्की करा.
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.